जळगावच्या सातपुडा पर्वतरांगेच्या पायथ्याशी असलेलं धरण क्षेत्र दोंदनखेडा येथील कुंड धरण क्षेत्र या ठिकाणी पावसाअभावी कोरडं पडल्याची स्थिती निर्माण झालेली आहे। आपण माझ्या पाठीमागे जे पाहतोय की सातपुडा पर्वतरांगेच्या पायथ्याशी असलेलं हे कुंड धरण क्षेत्र आहे। या क्षेत्रात पाहिजे तसा पाऊस होत नसल्यामुळे पावसाअभावी हा जो धरण आहे दोंदनखेडा येथील कोरडं पडलेलं आहे। तब्बल 2 वर्ष हे जे धरण आहे हे ओसांडून वाहत होतं, ओव्हरफ्लो झालेलं होतं। मात्र सध्या आपण जर पाहतोय की तब्बल 2 महिने उलटलेले आहेत तरी देखील पाहिजे तसा पाण्याचा या ठिकाणी विसर्ग बंद आहे। आणि या तलावावरून मागील काळामध्ये महाविकास आघाडीच्या सरकार काळात जयंत पाटील यांनी या तलावासाठी भरीव निधी दिलेली होती। या ठिकाणी जर पाहिलं तर पूर्ण हा सातपुडा पर्वतरांगेच्या पायथ्याशी असलेलं हे अत्यंत महत्त्वाचं धरण क्षेत्र आहे। एकंदरीत 40 गावांचा पाण्याचा प्रश्न, शेतकऱ्यांचा पाण्याचा प्रश्न याच धरण क्षेत्रावर अवलंबून असतो। तब्बल 2 वर्ष हे जे धरण क्षेत्र हे मोठ्या प्रमाणात ओसांडून वाहत होतं, मात्र ओव्हरफ्लो झालेलं होतं। 2 वर्ष ओव्हरफ्लो झालेला तलाव या ठिकाणी धरण क्षेत्र हे सध्या पावसाअभावी कोरडं दिसतंय। त्यामुळे टंचाईचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता या ठिकाणी वर्तवली जात आहे। कॅमेरा पर्सन मंगेश ढोलेसह रवी गोरे, TV9 मराठी, कुंड, जळगाव। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।